नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही म्हणत असताना आज कुठं आलो आहे, तर आज आलो होतो आपण गावाला. तर पाहू शकता गावाच्या घराचं वरचं काम चालू होतं. तर पाहू शकता एकदम मुख्यमध्ये वरचा पत्रा टाकायचं चाललं होतं. तर थोडासा पसारा पण मग निघाला. तर पाहू शकता आता मुंगे पण होते याच्यात. तर आपण थांबले आणि तिथंच मुंगे होते. नंतर आपल्याला काय आलं चावल्यानंतर. तर पाहू शकता पसारा लाकडं बिकडं निघली होती. तर त्यांना म्हणलो तुमच्या चुलीला जा घेऊन लाकडं. तर आपल्या घरात वायरी होते हे नव्हतं माहिती आपल्याला. टेरेसवर वायरी पडून होत्या. तर पाहू शकता एकदम असं ओकेमध्ये चाललं होतं सगळं. तर आपण उभं होतो काम करण्यासाठी, आपल्याला काही काम असेल का नाही. तर आपण त्यांच्यावर लक्ष देत होतो. तर घेतला हातोडा आणि म्हणलो चलो. तर तिथं गेल्यानंतर मग काका म्हणले की दगडं खाली टाकावं लागतं फक्त. तर मग काय आपण घेतले दगडं मोकार हाणत होतो रपारप. तर पाहू शकता. तर माणसं पाहून आपण दगडं आणली. डोक्यात बिक्यात पडला तर मग विषय होईल म्हणून मग काही नाही आपलं निवांत. तर मग आपलं पाहायचं काम चालूच होतं. मग काका त्यांना देत होते सल्ला मिस्त्रीला. तर मिस्त्री पण एकदम जोरात होते. पटापटा काम आवरलं त्यांनी पण एकदम जोरामध्ये. तर पाहू शकता आपण यांच्यावर ठेवत होतो लक्ष. तर आता काही ही आपली सगळ्यात जुनी सायकल आहे. वरच्या सगळ्या अशा म्हणजे गोष्टी काढल्या ना, तर एकदम अशा जुन्या गोष्टी दिसल्या. तर पाहू शकता एकदम असं ओकेमध्ये चाललं होतं सगळं काम. तर आपण आलो होतो खाली, वरचा कचरा खाली पडला आपल्याकडून. तर आता हा कचरा आपल्याला रोडच्या पलीकडे टाकायचा आहे आणि जाळून टाकणार आहे आपण. तर पाहू शकता सगळा कचरा आपण आता टाकून झालेला आहे आपला. तर कचरा टाकून झाला तर लाकडं आपण एका जागी गोळा केली रात्रीच्याला शेकोटीला. तर आपण आता रात्री करणार आहे शेकोटी. तर पाहू शकता एकदम असं ओकेमध्ये सगळं आपला कचरा टाकून झालेला आहे. पाहू शकता आता आपण आलो होतो त्यांना दिला आपण बकेटमध्ये पाणी. हे आहे जातं तुमच्या ह्याच्यात काय म्हणतात त्याला ते नक्की सांगा. तर पाहू शकता आपण आता सगळे ठेवून झालेलं आहे आपलं. तर एकदम असं ओकेमध्ये आपलं सगळं आवरलं आहे. तर मिस्त्री आता पलीकडली साईड करत होते. तर एकदम असं काका पण आता शिडीवर चढलेत. तर पाहू शकता एकदम ओकेमध्ये चाललं होतं. तर पाहू तुम्ही त्या होलातून डायरेक्ट माल सगळ्या घरात येत होता. तर आपण मागं झाडू मारला होता घरात आणि टेरेसवर पण पाहू शकता आता डायरेक्ट आपण इव्हिनिंगचा भाग दाखवतोय. तर आपलं सगळं हे झालेलं आहे करून. तर पाहू शकता एकदम मोठं असं दिसतंय सगळीकडून. तर पाहू शकता. तर आता खाली काही पसारा वगैरे नाही राहिलेला, लाकडाची थोडी. तर तुम्हाला आपले ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.